नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक। मायक्रोसॉफ्टचे संस्थापक आणि जगातील सर्वात मोठ्या समाजसेवकांपैकी एक बिल गेट्स लवकरच भारतीय टेलिव्हिजनच्या सर्वात चर्चित मालिकांपैकी एकीत दिसणार आहेत। ही बातमी कोणत्याही दृष्टिकोनातून छोटी नाही, कारण हा पहिलाच प्रसंग आहे जेव्हा इतका मोठा आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्व भारतीय डेली सोपमध्ये भाग घेणार आहे। वास्तविक एकता कपूरची प्रसिद्ध टीव्ही मालिका क्योंकि सास भी कभी बहू थी तिच्या दुसऱ्या सीझन सोबत परत आली आहे आणि यावेळी ही फक्त मनोरंजनपुरती मर्यादित नाही। बातम्यानुसार या मालिकेत असा एक विशेष कॉमिओ होणार आहे जो सामाजिक जागरूकतेच्या दिशेने एक मोठा पाऊल असेल। अहवाल सांगतात की बिल गेट्स या मालिकेत एका खास भूमिकेत दिसणार आहेत, जिथे ते मुख्य पात्र तुलसी विराणी म्हणजे स्मृती इराणी सोबतचा व्हिडिओ कॉलमध्ये बोलताना दिसतील। हा कॉमिओ फक्त सीन नाही, तर तो कथेला जवळपास 3 एपिसोडपर्यंत पुढे नेत घेईल, ज्यातील 2 एपिसोड्समध्ये बिल गेट्स स्वतः दिसतील। या कथेचा मुख्य विषय गर्भवती महिलांचे आणि लहान मुलांचे आरोग्याशी संबंधित जागरूकता पसरवणे आहे। हा विषय बिल गेट्सच्या समाजसेवेच्या कार्याशी जुळतो, कारण त्यांची संस्था बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन जगभरात आरोग्य आणि शिक्षणाच्या मुद्द्यावर जमिनीवर काम करत असते। स्मृती इराणी स्वतः मालिकेच्या लीड अभिनेत्री आहेत आणि सध्या एक प्रभावशाली राजकारणी देखील आहेत। त्यांनी या व्यासपीठाचा उपयोग लोकांना या महत्त्वाच्या आरोग्य मुद्द्याबद्दल जागरूक करण्यासाठी केला आहे। त्यांचा हा प्रयत्न मनोरंजन आणि सामाजिक जबाबदारी यांच्यातील एक उत्तम संवाद दाखवतो। हे संपूर्ण सहकार्य बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन सोबतच्या भागीदारी अंतर्गत केले गेले आहे। क्योंकि सास भी कभी बहू थी 2 फक्त हा सामाजिक मुद्दा उचलत नाही। मेकर्स म्हणतात की त्यांनी या मालिकेला महिलांच्या आणि पुरुषांच्या दैनंदिन समस्या दाखवणाऱ्या आरशासारखी बनवण्याचा प्रयत्न केला आहे। यापूर्वी मालिकेत वय वाढवण्याची समस्या, बॉडी शेमिंग आणि अगदी खोट्या घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणांसारख्या संवेदनशील सामाजिक विषयांना देखील प्रामुख्याने दाखवलं गेलं आहे। मालिकेच्या निर्मात्यांचा विश्वास आहे की टेलिव्हिजनसारख्या व्यापक माध्यमांवर अशा वास्तविक आणि आवश्यक मुद्द्यांना उचलणे अत्यंत आवश्यक आहे। क्योंकि सास भी कभी बहू थी चा पहिला सीझन हा भारतीय टीव्ही इतिहासात एक मैलाचा दगड होता, जो 3 जुलै 2000 पासून सुरू होऊन पूर्ण 8 वर्ष म्हणजे 2008 पर्यंत चालला। या काळात 1833 एपिसोड प्रसारित झाले आणि ही मालिका भारतीय घरातील एक अविभाज्य भाग बनली। या मालिकेने स्मृती इराणीला तुलसी म्हणून एक घरगुती नाव बनवलं होतं। आता मूळ मालिकेच्या 25 वर्षांची पूर्ती साजरी करण्याच्या निमित्ताने हा दुसरा सीझन 29 जुलैपासून स्टार प्लस आणि जिओ हॉटस्टारवर दररोज रात्री 10:30 वाजता प्रसारित होत आहे। या सीझनमध्ये देखील स्मृती इराणी आणि अमर उपाध्याय लीड भूमिकेत आहेत, ज्यांसोबत रोहित सुचांती, शगुन शर्मा आणि तनिष मेहता यांसारखे नवीन चेहरे देखील सामील झाले आहेत।